आजच्या या प्रचार सभेमध्ये ज्यांच्यासाठी म्हणून आपण एकत्रित झालेले आहोत, निलंगा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय संभाजीराव पाटील साहेब, आजच्या या सभेमध्ये उपस्थित बसव कल्याणचे आमदार सन्माननीय सलगरजी, व्यासपीठावरील सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, माझ्यासोबत आलेले औशाचे माजी नगराध्यक्ष ठेसेजी, वेळ कमी असल्यामुळं सगळ्यांचं नाव घेणं थोडंसं हे आहे, सन्माननीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आमचे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्र, आज या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना भेटावं, आपल्याशी चर्चा करावी आणि संभाजीराव पाटलांना सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं, त्यांना आपण पाठवावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी, ही विनंती करण्यासाठी आम्ही मुद्दाम या ठिकाणी आज उपस्थित आहोत. खरं म्हणजे निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या ज्या वेळेला भाग घेतो, सामोरं जातो, त्या वेळेला निवडणुकीमध्ये एक चांगला विचार घेऊन जातो, विकासाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करतो आणि असलेलं जे काय आपण ज्या सरकारच्या माध्यमातून जी कामं केलेली आहेत त्याचा लेखाजोगा मांडण्याचा सातत्यानं आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून मित्रांनो, आज मला वाटतं कालच आपण निलंग्याला सभा घेतली, संभाजीराव पाटील, कालच आपण निलंग्याला सभा घेतलो आणि काल मला संभाजीराव पाटील साहेबांनी सांगितलं की शिरूर आनंदपाडला सभा आहे, तुम्ही आलं पाहिजे. आणि म्हणून आज आल्यानंतर पाहतो की एवढे प्रचंड गर्दी, एवढी प्रचंड उपस्थिती, हे पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा खूप आनंद वाटला, समाधान झालं. आणि म्हणून मी संभाजीराव पाटलांना सांगू इच्छितो की आजची ही सभा पाहिल्यानंतर ही प्रचाराची सभा नसून तुमच्या विजयाची सभा आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण केलं आणि म्हणून त्याची ही पावती आहे असंही म्हणलं तर वावगं होणार नाही. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपलं महायुतीचं हे सरकार आहे. आज राज्याचं नेतृत्व एकनाथराव शिंदे साहेब करतात, देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात, अजित पवार साहेब करतात आणि या सगळ्यांनी एकत्र येऊन या राज्याला एक लोकाभिमुख सरकार देण्याचा प्रयत्न या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी केलेला आहे. आपण त्या सरकारकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल, लक्षात येईल की अनेक चांगल्या योजना, मग ते लाडकी बहीणच्या संबंधी असेल, शेतकऱ्याच्या संबंधी असेल, शेतमजुरांच्या बाबतीमध्ये असेल, इतर सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये असेल किंवा समाजातल्या प्रत्येक घटकाला आपण कसं न्याय देऊ शकू या संबंधीचा प्रयत्न असेल, हे सातत्यानं या ठिकाणी सरकार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून आपण अनेक सरकारं पाहिलं असताल, परंतु हे आजचं सरकार मात्र खऱ्या अर्थानं लोकाभिमुख सरकार आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून त्या सरकारमध्ये काम करत असताना आमदार म्हणून, मंत्री म्हणून संभाजीराव पाटलांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. कारण हा निलंगा तालुक्यामध्ये एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं काम संभाजीराव पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येते. ते नेहमीच
विधिमंडळामध्ये आम्ही आणि त्यांनी मिळून काम केलं. ते मंत्रिमंडळात असताना सुद्धा आम्ही विधिमंडळामध्ये त्यांचं काम पाहिलं आणि इतर कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचा पाठपुरावा आपण सातत्याने या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि म्हणून या तालुक्याला विकासाच्या माध्यमातून असेल आणि सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याच्या संबंधी असेल, संभाजीराव पाटलांनी खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. खरं म्हणजे संभाजीराव पाटील दादासाहेबांची आठवण आज होत. मी या गावामध्ये या ठिकाणी या चौकात अनेक सभेला मला उपस्थित राहण्याचा प्रसंग अनेक वेळा आला आणि म्हणून दादासाहेबांच्या सोबत सुद्धा मी अनेक वेळाला या ठिकाणी आलो आहे. परंतु आजची ही सभा पाहिल्यानंतर दादासाहेबांची आठवण येते आणि मी नम्रपणानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, दादासाहेबांचा विचाराचा वारसा खऱ्या अर्थानं संभाजीराव पाटील साहेब चालवत आहेत, हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून दादासाहेबांचा जो विचार होता, दादासाहेबांची जी कार्यपद्धती होती, दादासाहेबांनी ज्या सगळ्या गोष्टी या मतदारसंघात केल्या, ते संभाजीराव पाटील त्याच पद्धतीनं त्याच विचारानं या ठिकाणी ते काम करत आहेत. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आपण मंडळींनी हा चांगला विचाराचा वारसा जपण्याचं काम या निवडणुकीच्या निमित्तानं आपण करावं. हे नेतृत्व जपण्याचं काम आपण या निवडणुकीच्या निमित्तानं करावं. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महायुतीच्या सरकारच्या संबंधीची एक चांगली लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मला वाटतं हे कामाच्या माध्यमातून निर्माण झालेली लाट आहे. आज प्रत्येक गरीब माणसाला वाटतं हे आमचं सरकार आहे, हे आमचे उमेदवार आहेत. आज प्रत्येक वंचित वर्गाला वाटतं हे की आमचे उमेदवार आहेत, हे आमचं सरकार आहे. आमच्या माता भगिनीला वाटतं हे आमचं सरकार आहे, आमचे उमेदवार आहेत. आणि इतर घटकाला सुद्धा अशा प्रकारचं चित्र आज या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून कालची निलंग्याची सभा, आजची शिरूरपाची सभा पाहिल्यानंतर आता फक्त प्रश्न आमच्यासमोर एवढंच आहे की संभाजीराव पाटील किती मताधिक्याला निवडून येतील, हे आमच्यासमोरचा एक मोठा प्रश्न आहे. आणि मला खात्री आहे की मराठवाड्यामध्ये जे काही चांगल्या जागा आहेत की त्याच्यामध्ये मताधिक्याची स्पर्धा लागलेली आहे, की ज्यांना जास्त स्पर्धा म्हणजे मतं मिळतील अशा प्रकारची स्पर्धा आहे. आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं, तुमच्या सर्वांच्या मदतीनं संभाजीराव पाटील त्या स्पर्धेमध्ये एक नंबरला राहतील, हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मित्रांनो, मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की आपण हे निवडणूक हे अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. आणि निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी नेहमीच, निलंगेकर साहेब असतील, शिवराज पाटील चाकूरकर असतील, आम्ही असो, आम्ही मंडळींनी प्रत्येक निवडणुकीमध्ये चांगला विचार, चांगला कार्यक्रम या सगळ्या गोष्टी लोकांसमोर ठेवून मतं मागण्याचा प्रयत्न गेल्या 40 वर्षामध्ये सातत्यानं केलेला. कधी निवडणुकीमध्ये तू मै करणं, कुणावर तरी टीका करणं, तुम्ही लहान आहात, आम्ही असे आहोत, तुम्ही तसे आहोत असं म्हणणं, हे कधीही या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये घडलेलं नाही. आणि म्हणून आजही आपण पाहतोय की या आमच्या नेते मंडळींचा जो आदर्श आहे, जो विचार आहे, तो समोर ठेवून आपण या निवडणुकीला सामोरं जात आहोत. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की या निवडणुकीमध्ये भरघोस अशा प्रकारचं सहकार्य संभाजीराव पाटलाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी नम्रपणानं आपल्याला सांगू इच्छितो. आणि या पुढील काळामध्ये आपण संभाजीरावांना निवडून दिल्यानंतर निश्चितपणानं या मतदारसंघाचं सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय सुद्धा राहणार. आज तो साखर कारखाना त्यांनी सुरू केला, पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलं, रस्त्याचं जाळं अतिशय सुंदर अशा प्रकारचं निर्माण केलं, शिक्षणाच्या संबंधीचं हे जाळं कसं वाढवता येईल, या मतदारसंघात शैक्षणिक वातावरण कसं निर्माण करता येईल, या संबंधीचा प्रयत्न त्यांचा आहे. आणि विशेष मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन कसं जाता येईल, या संबंधीचाही प्रयत्न त्यांचा सातत्यानं राहिलेला आहे. आणि त्यांचं जो नम्रता आहे हे सुद्धा अतिशय, मी काल त्यांच्या एका सभेमध्ये सांगितलं, संभाजीराव पाटील, की मी काल त्यांच्या एका सभेमध्ये सांगितलं त्यांचं आणि माझं नातं, त्याच्याहीबद्दल उल्लेख मी त्या ठिकाणी, मी खऱ्या अर्थानं त्यांचं आजोळ उमरगा तालुका आहे मुळज, आणि त्या तालुक्यातून मी येतो आहे.
आणि म्हणून मी एवढंच सांगतो की त्यांचं आणि माझं नातं म्हणजे ते भाचे आहेत आणि मी मामा आहे. आणि आजच्या याच्यामध्ये खरं म्हणजे लोकशाहीमध्ये ज्यावेळेला निवडणुका येतात उमेदवार म्हणजे नवरदेव असतो. आणि आज तुम्ही नवरदेव आहात आणि तुमच्या पाठीमागं मामा म्हणून मी खंबीर उभा टाकायला आलो आहे हे मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून ही आमची एक प्रकारचं शक्ती ताकद आमचे आशीर्वाद लोकांचे आणि आमचे तुमच्या पाठीमागं आहेत हे निश्चितपणानं राहणार आहे. आणि तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. तुम्ही प्रामाणिकपणाने या मतदारसंघाची सेवा करत राहावं ही अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि फारसं वेळ न घेता फक्त 10 मिनिट राहिला उमेदवाराला या ठिकाणी बोलायचं आहे, आपल्याला आशीर्वाद मागायचा आहे. तर मला विनंती एवढीच आपल्याला करायचं आहे की आपण परत विजयी झाल्यानंतर या गावात आम्ही येऊ आणि एक चांगली सभा घेऊ आणि अभिनंदनाची सभा घेऊ, विजयाची सभा घेऊ एवढंच सांगतो. आणि आपण सगळ्यांनी संभाजीरावला निवडून द्यावं हे सांगून मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.